Ratnakar Matkari's story, I think we can all agree suspense can come from anywhere. A quiet bus ride, or even from having two performers with the same name, Akshay and Akshay. So you know those quiet people who sit in the corner, smiling sweetly, never saying much. Don't be fooled. That's how thriller stories go. Our next storyteller is exactly that. Usually lets her feet do the talking. She's a dancer, but tonight she decided to do something truly brave. Use words instead of mudras. She is breaking the silence with her first ever story. Hope her story doesn't turn into a dance midway. So that's not a surprise waiting for us. I'm hoping that. So please welcome M2, our silent storm. सत्य घटनेवर आधारित आहे When Life Gives You Nightmares. मी किचन मध्ये पोळ्या करत होते. दार वाजलं. गॅस बंद केला आणि दार उघडलं. बघते तर कोण? शाहरुख खान. 90s मधला शाहरुख खान. I just froze. And then after 2 minutes I came back to my senses. मी पुन्हा शाहरुख खान कडे बघितलं आणि मग मागे वळून घरात बघितलं तर ढीगभर पसारा. मी शाहरुख खानला म्हटलं 2 मिनिट दे बर का मला, इथेच थांब, मी आलेच. आत आले, मुलांना जोरात बोलवलं, चला पटपट सगळा पसारा उचला, शाहरुख खान आलाय दारात. हे असं मला स्वप्न पडलं. येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये सुंदर हाईक करून आल्यानंतर रात्री मला असं स्वप्न पडलं. माझं ब्रेन कमाल आहे. नॅशनल पार्क मध्ये काय घरातल्या पसाऱ्याचं स्वप्न पाडतो, काहीही रॅन्डम गोष्टी कलेक्ट करतो आणि रात्री हॉरर शो लावतो. म्हणजे शाहरुख खान आलाय आणि मी घरात पसारा उचलतीये, हे हॉररच आहे माझ्यासाठी. Ladies and gentlemen, that was a trailer of the horror show series. Let me take you to the first episode. संक्रांत हळदी कुंकू. मी माझ्या फ्रेंड्सना हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं. कोणाच्या घरी बोलवलं होतं माहित नाही, कारण ते घर खूप छान टुमदार होतं. मस्त कौलारू, बाहेर लाकडी झोका होता, मोठं अंगण आणि अंगणाच्या पलीकडे समुद्र, त्यात सनसेटची वेळ. सगळ्या मैत्रिणी छान साडी नेसून, गजरा लावून, नथ घालून आल्या होत्या. सुंदर दिसत होत्या. सगळे एकत्र हसत होतो, खिदळत होतो, फोटो काढत होतो, रील करत होतो. मस्त टाइमपास चालला होता. अचानक माझ्या लक्षात आलं, अरे मी काहीच कुकिंग केलं नाही. फुल पॅनिक मोड ऑन. मग मी एक एक करत प्रत्येकीला सांगते, अगं मी काहीच कुकिंग केलं नाही, अगं बघ ना मी किती बावळटे, मी काही खायलाच केलं नाही. माझ्या मनात काय होईल, कसं होईल, काय करू, कसं करू सुरू झालं. आणि मग एक भन्नाट आयडिया, अशी युनिक आयडिया सुचली. US मधले क्लासिक सोल्युशन, पिझ्झा केम टू द रेस्क्यू. मग मी किती पिझ्झा ऑर्डर करायचा याचा अंदाज घ्यायला मैत्रिणींचे काउंटिंग सुरू केले. 1 2 3 4 5 6 करत 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 करतीये 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 88 89 90 91 92 93. 93 ला खाडकन जागी झाले. म्हणजे माझ्या ब्रेनला खाण्याची सोय केली नाही हे चाललं, पण 93 मैत्रिणींसाठी पिझ्झा ऑर्डर करायचा ह्या विचाराने मात्र घाम फुटला. एक नंबर चिरकुट ब्रेन आहे माझं. बाय द वे 2 वर्ष झाली, पण स्वप्नातल्या त्या 93 मैत्रिणी होत्या तरी कोण हे मला अजून माहिती नाही. आता आपण बोलूया
माझ्या फायनल एपिसोडकडे. जयदीप मागच्या महिन्यात कोलोराडोला गेला होता टू हाईक वन ऑफ द 14ers म्हणजे 14,000 फीट पीक्स. आम्ही मिशिगन मध्ये 15 वर्ष राहिलो, तर मिशिगन मधले 10-12 फ्रेंड्स पण त्याला कोलोराडो मध्ये जॉईन झाले. सगळ्यांचे फिटनेस लेवल्स वेगवेगळ्या. हाईकच्या आदल्या रात्री त्यांच्या लक्षात आले की आपण पिकल ज्यूस आणायचा राहिला. आपल्यात कोणाला उद्या हाईक करताना क्रॅम्प्सचा त्रास झाला तर पटकन हँडी असावं म्हणून. मग एका फ्रेंडनी घरगुती उपाय केला. जयदीपच्या भाषेत त्याने खूप खूप मीठ घेतले आणि विनेगर आणि पाणी असं एकत्र करून एका बॉटल मध्ये घेतले. हे कॉम्बिनेशन ऐकून माझ्या मनात विचार आला, बापरे, भयानक ड्रिंक आहे. डायरेक्टर साहेब कामाला लागले होते, म्हणजे माझं ब्रेन. 2 दिवसांनी स्वप्न पडलं. आमच्या घरी रात्री 8-9 वाजता एक फ्रेंड आला. मी ना खरं खूप ट्राय केला आठवायचा की कोण फ्रेंड होता, पण मला काही आठवेना. असो, एक फ्रेंड रात्री 8-9 वाजता आमच्या घरी आला. घरात मी एकटीच होते. मी त्याला काही चहा कॉफी ऑफर केली नाही. त्याऐवजी मी त्याला एक स्पेशल ड्रिंक ट्राय मी त्याला खूप खूप मीठ आणि विनेगर आणि पाणी असं मिक्स करून प्यायला दिले. 5 मिनिटं पण झाली नव्हती आणि बघते तर काय, तो फ्रेंड मेलाच. He just died right there next to me. I was shocked, completely shocked. Then I thought to myself, it was a long day. I am very tired and I decided to call the cops next morning. आणि मग मी गाढ झोपून गेले. I'm still trying to process how cold-blooded I could be in my dreams. So yeah, maybe I should have just ordered pizza.